यानंतर मी महेश भागवत सरांना विनंती करेल की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. महेश भागवत सर. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि करते तुकाराम जाधव सर, युनिक अकॅडमीचे फाउंडर ॲडमिनिस्ट्रेटर माझे मित्र मल्हार पाटील, मनोहर भोळे, माझ्या सौभाग्यवती सुनीता भागवत, माझे बॅचमेट आणि परम मित्र गणेश सावळेश्वरकर जे पोस्टल सर्व्हिसमध्ये आहे तिथे. आणि जेव्हा 1994च्या सिव्हिल सर्व्हिस मेन्समध्ये आमचं सिलेक्शन झालं, नंतर इंटरव्ह्यूला गेलो आणि सर्व्हिस आल्या, त्यानंतर मग आम्ही आमच्यावरती लोक जोक करायला लागले, अरे तुला काय मिळालं? मी म्हटलं मला पोलीस मिळालं. ते म्हणे ठीक आहे, तुला आता लाल दिवा. मग म्हटलं सावळेश्वर गणेश सावळेश्वरकरांना काय मिळालं? तर म्हणे गणेश साहेबांना मिळाली लाल गाडी, त्याला आता लाल दिवायचीच गरज नाही म्हणे. पोस्टल डिपार्टमेंट म्हणे अख्खी गाडीच लाल. काही कर असं करत करत तो पिरियड आम्ही हे केला होता. बराच वेळ झालेला आहे आणि बरेचसे बोलून गेलेले, जे काही थोडेफार पॉइंट्स राहिलेले असतील ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम इथे जे काही यांचा संस्कार झाला आता, त्याच्यामध्ये जे काही आज स्पर्धा परीक्षा करतायत त्यांच्याविषयी तुमच्या मनात काय मला माहिती नाही, पण या मुलांच्या मनामध्ये नक्कीच ती भावना असेल की आज आम्हाला जे यश मिळालंय त्यामुळे बरेचसे लोक परेशान असतील. बऱ्याचशा लोकांना अजूनही विश्वास बसत नसेल की हा काय झाला. एक शेर है हिंदी, हमें ऊंचाइयों पे देखकर हैरान है बहुत लोग, लेकिन किसी ने हमारे पैरों के छाले नहीं देखे. या लोकांनी जे काही कष्ट केले ते त्यांनाच माहिती. मला म्हणजे भरून येतो कुठे कुठे. एवढा अभ्यास आम्ही नव्हता केला. आम्ही त्या अर्थानं लकी आहे की दुसऱ्या आश्रमामध्येच पोलीस मिळायला जॉईन झालो. परत इम्प्रुव्हमेंट केला, इम्प्रुव्हमेंट नाही झालं म्हणून पोलीस जॉईन करावं लागलं. 6 वर्ष 7 वर्ष कंटिन्युअसली स्ट्रगल करावं लागतोय, तरी अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. ही जी परीक्षा आहे ही आम्ही नेहमी लंब्या रेस घोडे की स्पर्धा, ही तुमच्या पेशन्सची स्पर्धा आहे. आणि योग्य यश मिळण्यासाठी योग्य वेळ यावीच लागते. ती वेळ केव्हा येणार ते कोणी सांगू शकत. इथे महेश सांगत होता, नंतर परत प्रिलिम्स गेले, नंतर परत एकदा मेन्स गेली, असे बरेच विद्यार्थी. पण या वर्षी तुलनेने मराठी टक्का जो आहे तो टक्का वाढलेला आहे. आम्हा सर्वांचा हाच प्रयत्न होता की गेली अनेक वर्ष, गेली 4-5 वर्ष, मी 2010 साली उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात कार्यक्रम झाला होता. विश्वास नांगरे पाटील आणि मी, आम्ही दोघं प्रमुख पाहुणे होतो. महाराष्ट्रातनं त्या वर्षी भारतात जे 920 सिलेक्ट झाले, महाराष्ट्रातले 92 होते, 10% विद्यार्थी होते. त्यानंतर दरवर्षी आम्ही वाट बघत होतो, अरे तो आकडा काय येत नाहीये, मराठी विद्यार्थी कुठे मागे पडताय. म्हणून यावर्षी आम्ही थोडेसे काही वेगळे प्रयत्न केला की शेवटी जो ब्लो द्यायचा आहे की मुलांना इंटरव्ह्यू मध्ये जर कमी पडत असतील मार्क तर त्यांना इंटरव्ह्यू मध्ये मदत करायची. आणि मग त्यासाठी म्हणून आम्ही जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे जो काही आता माझ्या तरुण मित्रांनी सांगितलं तुम्हाला की व्हॉट्सअप ग्रुप आम्ही बनवला होता. सिव्हिल सर्व्हिस इंटरव्ह्यू नावाने एक तो व्हॉट्सअप ग्रुप बनवला. सुप्रिया देवस्थळी म्हणून कस्टम सर्व्हिस ऑफिसमध्ये मॅडम आहेत त्या मुंबईला. त्यानंतर माझे मित्र निळकंठ आव्हाड जे माझ्या बरोबर सुरुवातीला पोलीसमध्ये होते, नंतर IAS झाले, आता पंजाब काडरला आहेत. त्यानंतर आनंद पाटील जे आता इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस तामिळनाडूला.
सगळ्यांचं एकच कॉमन बॅकग्राऊंड म्हणजे आम्ही त्यावेळी पुण्यामध्ये क्लासेसच नव्हते. मुंबईला जी स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर SISC नावाची संस्था आहे महाराष्ट्र शासनाची, त्या संस्थेमध्ये आम्ही तयारी केली होती. गणेश पण आम्ही त्या संस्थेत पहिल्यांदा भेटलो. तर त्या बॅकग्राऊंडवरती आम्ही एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं की या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आता जी टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे मुलं इंटरव्ह्यू हॉलमध्ये जाईपर्यंत यांना आपण अपडेट पुरवत राहायचे. आणि मग तो प्रवास सुरू झाला. मला सुरुवातीला बरेचसे कष्ट घ्यावे लागले, कारण मी काही इंटरनॅशनल रिलेशन्सचा किंवा पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी नाही. माझं मराठी वाङ्मय होतं आणि इतिहास होता. पण गेली 20 वर्षे बऱ्याचशा सामाजिक किंवा राजकीय याच्यामध्ये काम केलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर स्वानुभवातून आलेल्या अशा बऱ्याचशा गोष्टी मग या मुलांना आम्ही शेअर करत गेलो आणि बराचसा फायदा त्या इंटरव्ह्यू ग्रुपचा झालेला आहे. इंटरव्ह्यू ग्रुपवरती इंटरव्ह्यू झाल्यानंतर ही मुलं स्वतः त्यांना काय प्रश्न विचारले कुठल्या पॅनलने ते प्रश्न टाकायचे. त्या प्रश्नातनं आम्हाला कळायचं की कुठले पॅनल कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारते, किती व्हर्टिकली डीप जाते. आणि मग त्याप्रमाणे परत आम्ही ज्यांचे इंटरव्ह्यू राहिलेले आहेत त्या मुलांची तयारी करून घ्यायची. व्हॉट्सॲप ग्रुप एक माध्यम होतं. त्याच्याशिवाय थोडंसं आणखी मी वैयक्तिक पातळीवर जाऊन जो प्रयत्न केला यावर्षी तो म्हणजे एक 25 ते 30 मुलांचा साधारणतः 1 ते 1.5 तास स्वतः फोनवरती मी मॉक इंटरव्ह्यू घेतले. आणि मी तो इंटरव्ह्यू कधी घेतले तर साधारणतः जे इंटरव्ह्यू जाणारे परवा जाणारे एक 4 दिवस आहेत त्याच्या आधी घेतले की त्याची मानसिक तयारी इंटरव्ह्यूला जाण्याची झालेली आहे की नाही. इंटरव्ह्यूसाठी आता जे सब्जेक्ट आहेत ज्याच्यावरती मॅक्झिमम विचारलं जात आहे त्याविषयी त्याला जाणीव आहे की नाही हे पाहण्यासाठी तो माझा प्रयत्न होता. पण माझ्या सुदैवानं बरेचसे प्रश्न की जे त्या 1.5 तासाच्या इंटरॅक्शनमध्ये आम्ही डिस्कस करत होतो ते इंटरव्ह्यू हॉलमध्ये गेल्यानंतर तसेच तसे प्रश्न काही विचारले गेले. काहींना फायदा झाला. काहींना टिपिकल पॅनल असतात काही की ते पॅनल जे आहे स्वतः चेहऱ्यावर काहीच भाव दाखवत नाही. मुलं एवढी आयुष्याची कमाई म्हणजे खुंटीला टांगून अक्षरशः जीव तयारी करून जातात, प्रश्नांची उत्तर व्यवस्थित देतात. चेअरमनच्या चेहऱ्यावर काही हावभाव नाही किंवा कधी चांगले हावभाव देऊन मार्क कमी दिले आहेत. इथे बरेचसे सक्सेसफुल कॅन्डिडेट आहेत, तुम्हाला सांगतील. ते कॅन्डिडेट जेव्हा इंटरव्ह्यू देऊन बाहेर आले इतके खुश होते. एक ऋषिकेश मारेवार म्हणून लातूरचा विद्यार्थी, त्याचा इंटरव्ह्यू व्हर्बॅटिम आहे माझ्याकडे आता. त्याने काय उत्तर दिले. इंटरव्ह्यू खूप चांगला झाला. लातूरचा होता. लातूरचे प्रश्न तुम्हाला माहित आहे, भूकंपावर विचारलं असणार त्याला, हो विचारलं. त्यानंतर ट्रेन चालू आहे जलदूत, हो त्याच्यावरही विचारलं. उसावर विचारलं, दुष्काळावर विचारलं. असे बरेचसे प्रश्न होते आणि चांगलं उत्तर दिलं. इंटरव्ह्यूचे मार्क पाहिले खूप कमी मार्क. असं इंटरव्ह्यू मध्ये काय होतं त्या प्रश्नाचं उत्तर अजून आम्हाला तरी मिळालेलं नाही. ही जी परीक्षा आहे मी बऱ्याच वेळा म्हणतो हे सर्व्हिस कमिशन जे आहे त्याचं नाव खऱ्या अर्थानं अनप्रेडिक्टेबल सर्व्हिस कमिशन असं ठेवाल. कुणीही डोक्यामध्ये माझं आता मी 10वा आलो किंवा मी आता 200 रँक आली माझी, पुढच्या वेळी मी ही काढतो असं चॅलेंज करून कधी चालत नाही. पुढच्या अटेम्प्टला तुम्ही प्रिलिम पास व्हाल का नाही इथपासून प्रश्न असतो. आणि मग प्रिलिम पास झाला की परत मेन पास व्हाल की नाही हा परत प्रश्न. खाली मेन पास होऊन फायदा नाही. मेन मध्ये जर चांगला स्कोर आला तरच रिटर्नच्या मार्काचा थोडासा हातभार लागून फायनल लिस्ट मध्ये नाव येईल, नाही तर मग परत सुरू नव्यानं. आणि मग ही जेव्हा ही स्ट्रगल चालू असते आयुष्यामध्ये, ह्या धडपडीच्या काळामध्ये बरेचसे निगेटिव्ह असे विचार करणारे लोक भेटतात. त्याच्यामध्ये आपले शेजारी असतात, त्याच्यामध्ये आपले नातेवाईक असतात. काय करतोय तुमचा, किती दिवस झाले ग्रॅज्युएशन होऊन, लग्न करून टाका त्याचं. किंवा आम्ही सांगितलं होतं तुम्हाला की त्याला बाहेर पाठवा किंवा त्याला ही नोकरी करू द्या, आमचं ऐकलं नाही, असे म्हणणारे बरेचसे लोक असतात. या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत करत आपण आपली जी धडपड आहे ती चालू ठेवायची आयुष्यामध्ये. एक कोणीतरी सांगितलं होतं
की आयुष्यामध्ये एक ध्येय प्रत्येकाकडे असावं आणि या ध्येयाकडे जेव्हा तुम्ही नजर ठेवून वाटचाल करता तेव्हा नेहमी तुम्ही पडत असता. ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करणाऱ्या व्यक्ती ह्या नेहमी पडत असतात. समाजाच्या दृष्टीने त्या धड नसतात कारण त्या सारख्या पडत असतात. पण खरं म्हणजे त्या पडत नसतात तर त्या पडता पडता घडत असतात. ही जे विद्यार्थी ते आज सिलेक्ट झालेले आहेत ते सगळे घडलेले विद्यार्थी आणि ते जे घडण आहे त्यांची जी जडणघडण आहे त्या जडणघडणीचा प्रवास प्रत्येकाचा प्रवास हा एक नवीन मेसेज नवीन एक मिसाल म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर राहणार. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी ते शब्दांकित करावं. बरेचसे आपल्या होतकरू विद्यार्थ्यांना ती स्ट्रगल कामाला येईल. इथे वेळेअभावी त्यांना ते बोलता आलं नसेल करायचं पण त्यांनी जरूर लिहावं. इथे आमचे लेखक मित्रही आहेत, मनोहर भोळे, राजमुद्राकार आम्ही त्यांना म्हणतो. याच्यापूर्वी त्यांनी एक 10 अधिकाऱ्यांना घेऊन एक पुस्तक काढलं होतं. या सगळ्यांची स्ट्रगल लिहायला मनोहर आता काही हरकत नाही. राजमुद्रा पार्ट 2 काढ भारतात. मला काही लोकांना काय आवडतं माहित नाही पण मला हिटलरचं एक गोष्ट आवडते नेहमी. हिटलरचा आपण नेहमी द्वेष करतो पण हिटलर वॉज द वन ऑफ द बिगेस्ट मोटिवेटर. तो जो सैनिकांना मोटिवेट करायचा त्याचं एक कोटेशन आहे. हिटलर म्हणायचा की जर तुम्ही उडू शकत नसाल तर पळा, जर पळू शकत नसाल तर चाला, जर चालू शकत नसाल तर रांगा. परिस्थिती कितीही अवघड असो परंतु आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत जोपर्यंत तुमचं जे ध्येय आहे जोपर्यंत ते प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या पूर्तीसाठी पूर्ण 100% प्रयत्न करा. कुणीतरी म्हटलंय की जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. मगाशी नवनाथ म्हटला या इथे उभा राहण्यासाठी मी 6 वर्ष वाट बघत होतो. इथे उभा राहून बोलण्याचं हे जे काही भाग्य मिळालं ते जे UPSCने त्याला जे भाग्य दिलं त्यासाठी 6 वर्ष वाट पाहावं. अशा प्रकारे जे प्रोग्राम्स होतात या प्रोग्राम मधनं बऱ्याचशा लोकांना मोटिवेशन मिळतं. 1990 साली मी पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं BE झालो. असंच फिरत फिरत आम्ही मित्र टिळक स्मारक मंदिरात पोहोचलो. त्या वर्षी महाराष्ट्रातनं एक 4-5 पुण्यातले IAS IPS ऑफिसर सिलेक्ट झाले होते. त्यात एक सुधीर बोबडे म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आता आहेत. विवेक फणसाळकर साहेब जे ATS ला होते परवापर्यंत आता त्यांची ACBचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली. तेही त्या वर्षी सिलेक्ट झाले होते. या सगळ्यांची भाषणं आम्ही ऐकली आणि मग त्या भाषणातनं आम्हाला कळलं की अशी काहीतरी स्पर्धा परीक्षा असते आणि मग ती स्पर्धा परीक्षा आपण देऊ शकतो. मग त्यानंतर आम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. 1990 ग्रॅज्युएशन झालं. मध्ये 3.5 वर्ष नोकरी केली. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं, पाणलोट क्षेत्र विकासाचं काम केलं. त्यावेळी नर्मदा बचाव चळवळ चालू होती. मेधा पाटकर मॅडम बरोबर मणिबेली जे पहिलं गाव धरणामध्ये बुडावलं सरदार सरोवरच्या ते गाव बुडू नये यासाठी 3 दिवस जाऊन उपोषण केलं. असे बरेच कुटाणे केले. ते कुटाणे करत असता अभ्यासही चालू होता, नोकरी चालू होती आणि खरा जो सपोर्ट मिळाला तो त्यावेळी मुंबईला मिळाला. मुंबईला जी राज्य शासनाची संस्था होती त्या संस्थेमध्ये आम्ही सगळे एकत्र आलो, समविचारी मंडळी, आणि मग तिथे अभ्यास करायला लागलो. रात्री 3-3 वाजेपर्यंत वगैरे अभ्यास करायचे लोक. कोणीतरी जोक करायचं तिथे त्यावेळी की हा रात्री 3ला झोपतो, पहाटे 3:15 उठतो वगैरे. ती वस्तुस्थिती आहे. लोक झोपतच नव्हती तिथं. काय टेन्शन असायचं सगळ्यांना काय होणार. कारण त्यावेळी आता जो पालकांमध्ये अवेअरनेस आहे तो अवेअरनेस त्यावेळी नव्हता आमच्या काळामध्ये. ग्रॅज्युएशन झाला की त्याला लगेच नोकरी करावी अशीच पालकांची इच्छा होती. मी आजकाल बघतो बरेचसे पालक तू कर किती करायचं ते मी बघतो. 10 वर्ष 5 वर्ष दिल्लीला ठेवतील
पुण्यात ठेवतील, सगळा खर्च करतील. त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे बरेचसे आम्हाला त्यावेळी कष्ट घ्यावे लागले. पण आमच्या हार्डवर्क बरोबरच नशीबही कामाला आलं आणि 94 साली मराठी वाङ्मय आणि इतिहास या दोन्ही विषय घेत त्यावेळी इंडियन पोलीस सर्व्हिसला सिलेक्शन झालं. 4 वर्ष मी जे काही स्ट्रगल करत होतो त्या स्ट्रगलच्या काळामध्ये मराठी वाङ्मय आणि इतिहास हे दोन विषय जे आहेत ते अक्षरशः कोळून पिलो. बाकीच्या गोष्टी चालूच होत्या. मराठी वाङ्मय खूप चांगल्या लोकांनी शिकवलं. विजय राजाध्यक्ष मॅडम होत्या. त्यानंतर सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर त्यांनी शिकवलं. त्यानंतर प्रभा गणोरकर कवयित्री त्यांनी मराठी वाङ्मय शिकवलं. त्यानंतर इथं पुण्यामध्ये कमलेश म्हणून किशोर सोमण होते, ते मराठी वाङ्मय शिकवायचे, त्यांनी शिकवलं. पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक कल्याण काळे म्हणून होते, त्यांनी शिकवलं. अशा बऱ्याचशा लोकांनी मराठी वाङ्मय एवढं चांगलं करून घेतलं होतं की भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकाचे गुण मराठी वाङ्मयाला त्यावेळी मिळाले. आणि त्या मराठी वाङ्मयामुळं मी सर्व्हिसमध्ये आलो. आज जे सक्सेसफुल विद्यार्थी आहेत त्या सक्सेसफुल विद्यार्थ्यांमध्ये एक गोष्ट नेहमी त्यांच्या मनात कुठेतरी खटकत असते की ऑप्शनल हा सब्जेक्ट जो आहे, ऐच्छिक विषय आपण ज्याला म्हणतो, या ऐच्छिक विषयाला मनासारखे मार्क मिळालेले नाही. भारतामध्ये जी मुलगी पहिली आली आता, तिचं नाव आहे टीना राहावी. श्रीराम कॉलेजमध्ये ती टॉपर होती. पॉलिटिकल सायन्स जो आपले तुकाराम जाधव सर शिकवतात आणि ज्यांच्यामुळे बरेचसे विद्यार्थी आज झालेले, पॉलिटिकल सायन्स तिचा विषय. आणि या विषयामध्ये पेपर 2 की ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन हा भाग असतो, त्याच्यामध्ये तिने भारतात सगळ्यात जास्त म्हणजे 171 मार्क मिळवले 250 पैकी. आता हे 250 पैकी 171 मार्क तिला जेव्हा मिळतात तेव्हा आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी कुठे आहेत? त्यांनी 2 आकडे पण 2 जे आकडे संख्या आहे ती 2 आकडेच राहिली, 3 आकडे पार केलेले नाही आहेत. फार कमी विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातले की ज्यांनी पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन या सब्जेक्टमध्ये 3 आकडे पार केलेले. म्हणजे आता जी विद्यार्थी भारतात पहिली आली विद्यार्थिनी, तिचे मार्क आपल्या विद्यार्थ्याच्या दुप्पट मार्क आहेत जवळ. आणि ही विद्यार्थिनी आणि 2ऱ्या नंबरचा भारतात आलेला विद्यार्थी या दोघांमध्ये 45 मार्काचं अंतर आहे. तिचे इंटरव्ह्यूचे मार्क 195 मार्क आहेत तिला. भारतामध्ये 206 मार्काचा इंटरव्ह्यूला पहिला आहे. इंटरव्ह्यूचे मार्क भले कमी आहेत पण सगळ्या विषयांमध्ये तिला असे कन्सिस्टंटली मार्क्स. आणि या मार्कांमुळं ती आज भारतात पहिली आली. हा जो पॅटर्न आहे की जो आता युनिक अकॅडमीमुळं आन्सर सेक की वयाच्या 22व्या वर्षी तो आता IAS मिळेल बहुतेक, आमच्या सगळ्यांच्या आशा आहेत. पण वयाच्या 22व्या वर्षी त्यानं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये UPSC क्रॅक केलेली आहे. हा प्रयत्न फार महत्वाचा प्रयत्न. गेली कित्येक वर्ष आम्ही याविषयी बोलतोय. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अमृतेश औरंगाबादकर त्याने मला वाटतं पुस्तक पण लिहिलं ते की 21व्या वर्षी IAS किंवा 22व्या वर्षी असं काहीतरी पुस्तक आहे त्याचं. तुम्ही ग्रॅज्युएशन करत असताना स्पर्धा परीक्षांकडे एक करिअर म्हणून पहा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी तुमच्या फर्स्ट इयर पासून सेकंड इयर पासून कॉलेजच्या तुम्ही सुरू करा. त्यासाठी कॉलेजमध्ये जे काही मटेरियल तुम्हाला लागेल ते उपलब्ध व्हावं. किंवा मग वीकेंड बॅचेस, आता युनिक अकॅडमीच्या पुण्यामध्ये वीकेंड बॅचेस आहेत, त्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. त्या वीकेंड बॅचेस मधनं तुम्हाला बऱ्यापैकी ओरिएंटेशन मिळेल. कुठली पुस्तक वाचायची, सिलेबस काय आहे, प्रश्नपत्रिका मागच्या बाजारात उपलब्ध आहे त्या पहा. हे सगळं करत करत 3 वर्ष किंवा तुमची 4 वर्षे ग्रॅज्युएशनची जी आहे त्या काळामध्ये जर तुम्ही पूर्णपणे UPSCची तयारी केली तर मला नाही वाटत की तुम्ही पहिल्या प्रयत्नात अपयशी व्हाल. फर्स्ट अटेम्प्ट हा देवाचा अटेम्प्ट समजू नका. आता तुकाराम सर आम्ही बोलत होतो, बऱ्याच वेळा बरेच लोक अरे काय असतं पाहुणे म्हणून जातात. तसं काही नाहीये. फर्स्ट अटेम्प्ट सिरियसली द्या तुम्ही. आणि अपयशी पडला तर तुम्हाला 6 अटेम्प्ट आहेत. ओपन कॅटेगरीला OBC कॅटेगरीला 9 अटेम्प्ट आहेत.
SC ST कॅटेगरीमध्ये नो लिमिट्स फॉर अटेम्प्ट्स टिल द एज ऑफ 37 यू कॅन अपिअर फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. अटेम्प्टची चिंता करू नका, अटेम्प्ट भरपूर आहेत. दरवर्षी काहीतरी होत जातं आणि UPSC सडनली डिक्लेअर करतं की ह्या 4 वर्षापूर्वीच्या पोरांना अजून एक आम्ही अटेम्प्ट देतोय. मग तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना नेहमी साथ मिळते. फक्त तुम्ही सिरियसली प्रयत्न करा. एक करिअर ऑप्शन म्हणून या परीक्षांकडे तुम्ही नेहमी पहा. सुनीता भागवत मॅडमने बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता जे नवीन विद्यार्थी या सर्व्हिसेसमध्ये येतात त्यांच्यासाठी मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की डोक्यामध्ये आपण काहीतरी झालो म्हणून हवा जाऊ देऊ नका. पाय जमिनीवर ठेवा, डोकं शांत ठेवा आणि हृदयामध्ये या समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो हे नेहमी तुम्ही ही भावना मनामध्ये जिवंत ठेवा. मला आता 20 वर्ष झाले सर्व्हिसमध्ये. तो जो काळ असतो स्ट्रगलचा 18 ते 25 त्या काळामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळं असेल पण आजही माझं 20 वर्ष झाल्यानंतरही जे काही कोर व्हॅल्यूज आहेत त्या जिवंत ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये एक कार्यकर्तेपण आहे, ऍक्टिव्हिस्ट आहे. तो ऍक्टिव्हिस्टपणा जो आहे तो आजही मला बऱ्याचशा ठिकाणी कामाला येतो. गेले 1.5-2 महिने या विद्यार्थ्यांबरोबर इंटरॅक्शन करत असताना बऱ्याचशा गोष्टी मी नव्यानं शिकलो. माझ्याकडनंही ते विद्यार्थी शिकले असतात. ही जी प्रोसेस आहे एकूण ही गिव्ह अँड टेक प्रोसेस आहे. तुम्ही त्यांच्याकडनं शिकताय आणि ते तुमच्याकडून शिकताय. हे म्युच्युअल कोएक्झिस्टन्स ज्याला आपण म्हणतो तो फार महत्वाचा आहे. तो आपण जीवनामध्ये नेहमी चालू ठेवायचा. UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये यावर्षी एक प्रश्न विचारला होता की पॉवर, मनी आणि सर्व्हिस या 3 मध्ये महत्वाचं काय. आपल्या मराठी विद्यार्थ्याला प्रश्न विचारला आणि तो मराठी विद्यार्थी बोलून गेला की पॉवर इंटिग्रेटेड विथ मनी अँड देन सर्व्हिस. इंटरव्ह्यू खूप चांगला झालेला होता पण केवळ या एक प्रश्नामुळं पूर्ण इंटरव्ह्यू बदलला. पॅनलच्या लक्षात आलं याच्या डोक्यात आत्ताच पॉवर घुसलेली आहे आणि लगेच त्याच्याबरोबर पैसा पण पाहिजे त्याला. सर्व्हिसमध्ये येण्याआधीच ह्या गोष्टी बोलतोय. 30 वर्ष सर्व्हिसमध्ये काय दिवे लावणार आहे. इंटरव्ह्यूचे मार्क एकदम खाली आणून ठेवले. रिटर्नचे मार्क चांगले असूनही सिलेक्शन झालेलं नाहीये. बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला आयडियालिस्टिक उत्तर द्यावी लागतील. त्याची तयारी ठेवा. तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये जॉईन व्हाल तुमच्या प्रत्येकावर तुमच्या लहानपणी तुमच्या आई वडिलांचे किंवा समाजाचे जे काही संस्कार झालेले असतील ते कुठेतरी दिसतील. चुकीच्या गोष्टी करायला तुम्हाला बरेचसे लोक भाग पाडतील. त्यावेळी आपण नेमकं काय करायचं. अंतर्मन काय सांगतंय आपल्याला. अंतर्मनाचा आवाज ओळखून आपण ते काम करायचं. UPSCच्या परीक्षेमध्ये एथिक्सचा पेपर तेवढ्यासाठीच इंट्रोड्यूस केलेला आहे. या एथिक्सच्या पेपरमध्ये तुमचा कस लागतो या मुलामध्ये एथिकल व्हॅल्यू हा आहेत की नाही. इंटरव्ह्यू मध्ये पण आजकाल बरेचसे एथिक्स रिलेटेड प्रश्न विचारायला लागले. त्यामुळं ह्याचे कोर व्हॅल्यू मी जे काही बोलतोय या कोर व्हॅल्यू तुम्ही भक्कम केल्या पाहिजेत. काही काही गोष्टी तुम्ही निरपेक्षपणे करत राहा. आम्ही नेहमी म्हणतो की निरपेक्षपणे केलेल्या गोष्टी एक उदाहरण आहे की आपण जेव्हा देवाला फुलं वाहतो नकळत त्या फुलांचा सुगंध जो आहे तो आपल्या हाताला येतो. फुलं वाहण्यामागे काही भावना नसते. असं जेव्हा आपण निरपेक्षपणे काम करतो त्याचा कुठेतरी नकळत आपल्याला फायदा होतो. तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये जॉईन व्हाल तुम्हाला 30 वर्ष 35 वर्ष भरपूर काम करायचं. लोकांच्या तुमच्याकडनं भरपूर अपेक्षा असतात आणि या अपेक्षा तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही लोकांना ऍक्सेसिबल पाहिजे. आजकाल बरीचशी माध्यमं आलेली आहेत. व्हॉट्सॲप असेल, हॉटलाईन असेल किंवा ईमेल असेल, ब्लॉग असेल, अशा कुठल्या तरी माध्यमातनं तुम्ही लोकांना एक
आउटलेट उपलब्ध करून द्या, त्या माध्यमातून तुम्ही लोकांना अवेलेबल राहा आणि बघा तुम्ही लोक तुम्हाला कसे हेल्प करतात तुमच्या कामामध्ये. एक 2-3 गोष्टी सांगतो. 1999 साली आंध्र प्रदेशमध्ये एक एलुरू नावाचं ठिकाण आहे, पश्चिम गोदावरी जिल्हा, तिथे ASP म्हणून माझी नेमणूक झाली. मी मणिपूर राज्यात 2 वर्ष नोकरी केली. तेलुगू भाषा येत नव्हती. तिथे एलुरूला आलो तर लोक मला पत्र लिहायला लागले. पत्र तेलुगूत यायची. माझा जो PA होता तो मुस्लिम होता. तो मला ते हिंदी उर्दू मिक्स करत तो सांगायचा की त्यात काय लिहिलेलं आहे. मी म्हटलं सर चेक करून पाहावं. चेक करायला सुरुवात केली आणि हे पत्र चेक करता करता 10 वर्षापूर्वी जे जुने खून झाले होते आणि जे खून दडपले गेले होते असे खुनाचे गुन्हे उघडकीला आले. लोक वाट बघत असतात. IPS ऑफिसर, IAS ऑफिसर लोक वाट बघत असतात. त्यांना माहिती असतं की या या ज्या UPSCच्या परीक्षेत नाही आलेले जे काही ऑफिसर्स आहेत हे काहीतरी व्हॅल्यू घेऊन आलेले आहेत, ते नक्की मदत करणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही परराज्यामध्ये काम करता त्यावेळी तुम्ही कुठल्या धर्माचे कुठल्या जातीचे या गोष्टींचा जास्त विचार केला जात नाही. लोक लगेच तुम्हाला टेस्ट करतात. दुसरी एक गोष्ट सांगतो. 2009 साली त्याच भागामध्ये मी DIG होतो. तिथे लोकांनी आपल्याला माहिती द्यावी, लोकांकडे जाण्याची गरज नाही या उद्देशानं एक मोबाईल नंबर SMS सेवा उपलब्ध करून दिली की तुम्हाला जी काही माहिती द्यायची या मोबाईल नंबरवर SMS करा. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्यातनं मला मिळाली की ज्या इन्फॉर्मेशनमुळं ह्युमन ट्रॅफिकिंग भारतामधून परदेशामध्ये सौदी अरेबिया असेल, दुबई असेल किंवा अमेरिकेमध्ये ज्या महिलांना ट्रॅफिकिंग केलं जातं या महिलांविषयी माहिती देणारे बरेचसे मेसेज मला त्यात मिळाले. आणि मग त्या मेसेजवर ऍक्ट करत करत एक खूप मोठं काम आम्ही त्या भागामध्ये केलं. हे सगळे जो भाग आहे बेसिकली हा तुमच्या ऍक्सेसिबिलिटीचा की तुम्ही प्रोएक्टिव्हली करण्याचा भाग आहे. तुम्ही सर्व्हिसमध्ये जाल उद्या, सर्व्हिसमध्ये 3 प्रकार येतात. एक ऍक्टिव्ह, नेहमी ऍक्टिव्ह राहणं. दुसरं रिॲक्टिव्ह म्हणजे तुमच्याकडे कोणी तक्रार घेऊन येईल त्यावेळी काम करणं. आणि तिसरं प्रोएक्टिव्ह. प्रोएक्टिव्ह म्हणजे स्वतः विचार करणं समाजाविषयी आणि समाजाच्या भल्यासाठी स्वतःहून काहीतरी करणं. The proactive bureaucracy is the most successful bureaucracy in our country. स्वतःहून लोकांच्या भल्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे आणि काही चांगलं काम केलं पाहिजे, तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकून राहाल. अदरवाईज दरवर्षी कितीतरी मुलं सिलेक्ट होतात, कितीतरी अधिकारी सिलेक्ट होतात, असे सत्कार होत राहतात. पण आम्ही नंतर बघतो 5 वर्षाने 6 वर्षाने काही नाही. काय करतोय? बस इथे पोस्टिंग आहे, तिथे पोस्टिंग आहे, रुटीनमध्ये काम करत असतात. तुम्हाला ह्या रुटीन कामासाठी तुमची निवड झालेली नाही आहे. परमेश्वरानं तुमच्याकडून काहीतरी काम तुमच्या हातून घडावं यासाठी तुम्हाला हा चान्स दिलेला आहे किंवा तुम्हाला ही संधी दिलेली. त्या संधीचा पुरेपूर फायदा तुम्ही उठवला पाहिजे. बरेच वेळा आपण बोलतो की स्पर्धा परीक्षेमुळे जी काही संधी मिळते त्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे. पण मी तर म्हणतो स्पर्धा परीक्षेमधून जे आपली निवड होते ती निवड म्हणजे आपल्या हाती एक परीस लागतोय आणि हा परीस तुम्ही जिथं लावाल त्याचं सोनं होणार. अपयशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत बऱ्याच लोकांना सहानुभूती असते किंवा बरेच वेळा लोक मदत करायलाही पुढे येतात. पण या अपयशी विद्यार्थ्यांनी थोडंसं आत्मावलोकन करणंही गरजेचं आहे की व्हॉट वेंट रॉंग.
नेमकं काय झालं आहे, आपण कुठे कमी पडलो आहे. आजकाल 2 गोष्टी प्रकर्षानं जाणवतात, ज्याच्यामध्ये मला जाधव सरांना सुचवायचं आहे. एक म्हणजे लिखाणाची सवय संपत चाललेली, रायटिंग स्किल्स हे फार महत्त्वाचे आहेत, जे आजकाल फार कमी झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाचनाची आवड पण कमी होत चालली. व्हर्च्युअल वर्ल्ड, त्याच्यामध्ये मग इंटरनेटवर मिळालेली माहिती असेल, जे व्हॉट्सॲपवर येईल मेसेजद्वारे किंवा वेबसाईटवर असेल, ब्लॉगवर असेल, ती माहिती कलेक्ट करणं आणि ती आपल्या फाईलला ठेवणं, ही गोष्ट जास्त होती. व्हॉट्सॲप आल्यापासनं काही काही जे फायदे झालेत, तसे काही काही तोटे पण झालेत. रामदासांनी जे म्हटलं होतं की दिसामागे काहीतरी लिहित जावे, दिसामागे काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. मध्यंतरी एक विनोद आला होता की हे व्हॉट्सॲपच्या बाबतीत लिहिलं होतं. मग व्हॉट्सॲपवर जे मेसेज आहेत ते मेसेज वाचित जावे आणि मग आधीमध्ये कॉमेंट करत राहावं. लिखाणासाठी पेन उचलणं ही प्रक्रिया आता संपत आलेली आहे. पुन्हा एकदा बॅक टू द स्कूल, मुलांकडनं टेस्ट सिरीज करून घेऊन त्यांच्याकडनं उत्तर लिहून घेणं, मॉडेल ॲन्सर्स करून घेणं, स्पेशली फिलिम्स झाल्यानंतर मेन्सच्या डेटच्या मधल्या पिरियडमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. एसेसाठी असेल, GS 1 to 4 असेल किंवा ऑप्शनल सब्जेक्ट असेल की ज्याला 1750 मार्क्स आहेत, यासाठी रायटिंग स्किलची खूप महत्त्वाची आवश्यकता. त्यासाठी मग पुन्हा बेसिक्स टेस्ट सिरीज करा, त्यातनं ते कुठे येतात ते पहा, मग ते मुलांना मार्क पडते. अदरवाईज आपण नेहमी ओरडत असतो ते इथं मार्कच पडत नाही पुण्यामध्ये, किंवा दिल्लीचं लेवलचं एज्युकेशन पुण्यामध्ये उपलब्ध नाही, असं नाही आहे. इथे उदाहरणं भरपूर आहेत. आज श्रीकृष्ण आहे, इथे 16वी रँक आहे. योगेश कुंभेजकर 8वा आला भारतात, तो तिथे नॅशनल पोलीस अकॅडमीत आता ट्रेनिंग करतोय. स्वप्नील आहे नॅशनल पोलीस अकॅडमीतला. अशी बरीचशी उदाहरणं आहेत. एक आपला अक्षय पाटील आहे, 204 मार्क आहे इंटरव्ह्यूला, भारतात 2ऱ्या नंबरचे मार्क आहेत. एक सिद्धेश्वर बोंदर आज आलेला नाही आहे, 155 मार्क आहेत एसेमध्ये. टीना दाबीला मार्क मिळाले, त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत त्याला, सिद्धेश्वर बोंदरला एसेमध्ये. असे बरेचसे मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी मुलांचे चांगले चांगले हायस्ट स्कोअर आहेत. या प्रत्येकाने जी काही स्ट्रॅटेजी वापरलेली आहे, ती स्ट्रॅटेजी बाकीच्या मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. योगेश पाटील जे मागाशी सांगत होता निबंधाच्या बाबतीत, की म्हणजे वास्तवाची जोड, वास्तविक जी उदाहरणं आहेत समाजातली, ती डायरेक्टली त्याने निबंधामध्ये कोट केली आणि त्याला बराचसा फायदा झाला. निबंध बेसिकली कुठल्या विषयावर तुम्ही निबंध लिहिताय, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय फॅक्च्युअल बेस घालताय, त्याच्यावरती तुम्हाला मार्क मिळणार आहे. तुमचा जर निबंधाचा कंटेंट जर परीक्षकांना अपील झाला नाही, तर मार्क्स जे आहेत ते खूप कमी मार्क्स मिळतील. त्यामुळं निबंध जो 125 मार्काचे 2 निबंध तुम्हाला लिहायचे, आणि हे 2 निबंध लिहित असताना सुरुवातीला 10 मिनटं रफ वर्क करणं. पहिल्या पानावरती तुम्ही काय निबंध लिहिणार आहात ते सगळं सारांश लिहिणं. नंतर मग एक एक पान तुम्ही पुढे ते स्प्रेड करत जाणं, आणि शेवटी कन्क्लुजन, बॅलन्स असं कन्क्लुजन, हे निबंध लेखन. ही निबंध लेखन ही पण एक कला आहे. त्यासाठी मग एसेच्या पण टेस्ट सिरीज आजकाल होत आहेत. ते एसेच्या टेस्ट सिरीज देणं हे खूप महत्त्वाचं. हे सगळे टप्पे पार झाल्यानंतर शेवटी मग मुलाखतीचा टप्पा येतो आहे. मुलाखतीच्या टप्प्यासाठी जो उपक्रम आम्ही यावर्षी राबवला आहे, तो उपक्रम आम्ही पुढच्या वर्षी पण राबवू. त्याचबरोबर मेन्सच्या तयारीसाठी पण
आम्ही पूर्णपणे चांगल्यात चांगले रिसोर्स मटेरियल महाराष्ट्रीयन मुलांना उपलब्ध करून देणं, यासाठी नक्की प्रयत्न करू. आमची एकच इच्छा आहे की परत एकदा सांगतो की मराठी टक्का हा वाढला पाहिजे. काही विशिष्ट अशा कोर व्हॅल्यूज मराठी मुलांमध्ये आहेत. तुम्ही भारतात कुठल्याही राज्यामध्ये जा, जिथे जिथे मराठी मुलं काम करतायत त्यांचं नाव चांगलं आहे, अगदी प्रामाणिकपणे काम करतायत. जगामध्ये जा, आज ज्ञानेश्वर मुळे साहेब आहेत आपले, त्यानंतर बरेचसे ऑफिसर आहेत जे फॉरेन सर्व्हिसेसमध्ये, त्यांचंही नाव अतिशय चांगलं आहे. आपल्या मातीमध्ये काहीतरी वेगळं आहे हो. महात्मा गांधी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहळ म्हणायचे. ही कार्यकर्त्यांची मोहळ असलेली अशी ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये खूप थोर पुरुष होऊन गेले. भारतातले जे महान समाजसुधारक सगळे इथं झाले. त्या सगळ्यांनी दिलेला वारसा आपल्या प्रत्येकाकडे आहे. फक्त तो समाजाच्या उपयोगासाठी आपण वापरला पाहिजे. एक छानशी कविता आहे मराठी. कवितेचं नाव आहे आवाहन. कवीचं नाव आहे दत्ता हलसगीकर. ज्यांची बाग फुलून आली, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. ज्यांच्या अंगणात झुकले ढग, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून द्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. आणि मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना थोडे उचलून वर घ्यावे. आयुष्यामध्ये तुम्ही वर वर जातच राहणार, पण वर जात असताना जे काही तळागाळातले लोक, तुमचे जे मित्र आहेत, तुमचे जे काही परिचित लोक आहेत, त्यांनाही थोडीशी मदत, थोडासा सपोर्ट तुम्ही करायला हवा. ही भावना फार महत्त्वाची आहे. ती भावना तुम्ही विसरू नका. आणि प्रामाणिकपणे या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही प्रयत्न करा. आज पुण्यामध्ये युनिक अकॅडमीनं तुमच्यासाठी खूप चांगली चांगली संधी उपलब्ध करून दिलेली. वीकेंड क्लासेस मागाशी मी सांगितलं, अशा संधीचा तुम्ही फायदा घ्या. परत एकदा सांगतोय, ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट, जी मुलं आत्ता ग्रॅज्युएशन करतायत, ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आणि सिव्हिल सर्व्हिस ऑप्शनल हे जर कुठे मॅच होत असेल तर ते खूप चांगलं ठरतं. सिलेबस, UPSCचा सिलेबस बघा, जुने पेपर बघा. ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आणि ग्रॅज्युएशनसाठी जी पुस्तकं वापरत आहेत ती पुस्तकं UPSCसाठी वापरतात की नाही ते चेक करा. आणि ग्रॅज्युएशन करत असतानाच परत एकदा सांगतोय की UPSCचा अभ्यास करा. नुकतंच आम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, जे माझं कॉलेज आहे, तिथे एक सिव्हिल सर्व्हिस ॲस्पिरंट क्लब म्हणून एक तयार केला. कॉलेजचीच मुलं ती ॲक्टिव्हिटी चालवत आहेत. उद्देश हाच आहे की ग्रॅज्युएशन चालू असतानाच मुलांनी स्पर्धा परीक्षा तयारी करावी. आणि अन्सार शेख, अमृतेश औरंगाबादकर किंवा टीना धावी यांच्यासारखे वयाच्या 21व्या वर्षी परीक्षा देऊन 22व्या वर्षी स्पर्धा परीक्षा क्रॅक करणारे अधिकारी या स्पर्धांमध्ये यावे. ती गोष्ट अवघड नाही आहे, ती गोष्ट शक्य आहे. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांनी त्यांच्या कॉलेजेसमध्ये जाऊन किंवा त्यांनी त्यांच्या भागामध्ये जाऊन अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सुरू करणं ही माझी त्यांना प्रामाणिकपणे विनंती आहे. आणि आज जे इथे उपलब्ध विद्यार्थी आहेत त्यांनीही आपापल्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे उपक्रम सुरू करावे. आणि समविचारी मंडळींनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून म्हणा किंवा फेसबुक असेल, एक ग्रुप करून, एक समूह तयार करून या स्पर्धा परीक्षांकडे एक करिअर म्हणून पाहावं. नक्कीच आत्ता जो काही हा 100चा आकडा आहे, तो 100चा आकडा गेल्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये 150 ते 200 पर्यंत नक्की जाऊ शकेल, याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी
मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज तुकाराम जाधव सरांनी, मल्हार पाटील सरांनी मला इथे बोलवलं, सपत्नीक इथे बोलवलं, त्याबद्दल मनापासून त्यांचे मी आभार मानतो. नवीन जे आत्ता विद्यार्थी यावर्षी स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झाले त्यांना पुन्हा त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीसाठी मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि तुम्हा सगळ्यांना शेवटी परत एकदा ही स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी शुभेच्छा देऊन मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.